पठ्ठ्यानं टायमिंग साधलं. फडणवीसांचा जुना व्हिडिओ काढला बाहेर. भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुळजापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या दौऱ्यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी टायमिंग साधत शेतकरी कर्जमाफीवरून डिचवलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा जुना व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर करत तुळजाभवानी मातेच्या पवित्र दरबारातून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी कैलास पाटील यांनी केली आहे. कैलास पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजाभवानी मातेच्या पवित्र दरबारातून शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणेची आठवण करून देताना मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रचारातील जुना व्हिडिओ काढून आमदार कैलास पाटील यांनी त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केला आहे. आमदार पाटील यांनी साधलेल्या या टायमिंगवरून तुळजापूरच्या भाजपसह महायुतीच्या कार्यकर्ते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील जनतेने कर्जमाफीच्या आपल्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या पदरी भरभरून यश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळून कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी कैलास पाटील यांनी केली. शेतकऱ्यांविषयी आपले खरे प्रेम असेल तर आपणच केलेल्या घोषणेवर अंमलबजावणी करण्यासाठी वाट कसली पाहताय असा सवाल देखील आमदार कैलास पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.